अरे कानेटकर साहेब, या 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 या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या साहेब या. इथेच काय? हो हो या या या. काय कसं काय चाललंय? बरं चाललंय साहेब, बरं चाललंय. ते आपल्या दुसऱ्या नाटकाचं जरा बोलायचं होतं तुमचं. आधी पहिलं तर होऊ दे. हो. आमच्या मागे आमची निंदा नांदस्ती. निंदा नालस्ती. निंदा नालस्ती. नमस्कार कानेटकर. नमस्कार. या बसा. हो सर बसा ना. हो. या तू. जय भवानी. सर चहा. बरीच गर्दी जमलेली दिसतीये. हो नुसती गर्दीच आहे हो. आता बघा कशी चाळण लावतो. ए हडकुळ्या ते इकडे चल, ऑडिशनला आला. ए जा. ए तुम्ही चला. ए तू इकडे चाले, ऑडिशनला आलाय. तुम्हाला सांगितलं ना चला म्हणून. निघा. 2 तास झाले मला येऊन, मी जाणार नाहीये. ऑडिशन संभाजीची आहे. संभाजी म्हणजे 6 फूट उंची आणि पिळदार शर्यत. जा जरा मोठा होऊन ये जा. संभाजी म्हणजे बेदरकार, बेधडक, नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक की ज्याची जरब खुद्द औरंगजेबाला सुद्धा बसली. त्यासाठी पैलवान कशाला पाहिजे? ऑडिशन संभाजीची आहे का भीमाची आहे? तुम्ही. मी. हो तुम्ही या. या. तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. ते होते अभिनेते दिग्दर्शक दत्ताराम नारायण वळवईकर, म्हणजेच मास्टर दत्ताराम. मराठी रंगभूमीवरचे खूप मोठं नाव. मी त्यांना दुसऱ्यांदा भेटत होतो. पहिली भेट काहीशी ऐतिहासिकच होती. रामलाल, तीच दारू ज्याला 4 खंडात अनर्थाचा साम्राज्य माजवले, तीच दारू कुबेराला भीक मागायला लावते, तीच दारू शिकलेल्या शाण्याच्या थोबाडाला शिमग्यातल्या शिरांची शोभा आणते, ती दारू. आणि ती दारू मी प्यावे? बघ रामलाल, मी तुला आजपर्यंत खूप वेळा सांगितलं, पुन्हा एकदा तुला शेवटचं सांगतो. नीट काय चाललंय हे? दारुड्याचा अभिनय हुबेहूब वाटावं म्हणून खरी दारू पिऊन आलात तुम्ही? उद्या मरण्याचा प्रसंग असेल तर काय गळा कापून घेणार स्वतःचा तुम्ही? हे असलं खोटं परीक्षण मला जमणार नाही. 7 वर्षापूर्वी भवन्स कला केंद्राच्या वार्षिक स्पर्धेत तुम्ही जज होता. तुम्हाला असं वाटलं मी दारू पिऊन अभिनय करतोय. बेशक. या तुम्ही. पण मी तेव्हा दारू प्यायलो नव्हतो. कानेटकर, तुम्ही कुठल्या नटाबद्दल बोलत होता? डॉक्टर श्रीराम लागू. अहो काय आवाजाची फेक, काय नजर. संभाजीसाठी भेटून घ्या एकदा. अरे काय झालं यांना? तीच दारू जिला 4 खंडात अनर्थाचं साम्राज्य माजवलंय, ती दारू मुलाला बापाकडून, बापाला मुलाकडून ठार मारवते, ती दारू. आता शेवटचं सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. दारूची सवय सुटण्याचा काळ ती लागण्यापूर्वी काय तो असतो. एकदा एखाद्याने पहिला प्याला घेतला की त्याला शेवटचा असा एकच प्याला घ्यावाच लागतो. कळलं सर, मी तेव्हा दारू प्यायलो नव्हतो. हा संताप, एखाद्याला डिवचल्यावर उफाळून येणारा अंगार, ही बेदरकारी. कानेटकर, हाच तुमचा संभाजी. नाही
आज आमच्या पाठीमागे हेलवतोय एक प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतोय त्याच्या कोपऱ्यात तळाशी. आता आम्ही ठरवला तोच निर्णय योग्य. या रायगडच्या बंदिवासातून आता आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. एक मध्यमवर्गीय माणूस बायकोच्या शिव्या खाऊन दादरच्या बाजारामध्ये भाजी घ्यायला बाहेर पडलं पाहिजे असं म्हणतोय असं वाटतंय. काशीनाथ, संभाजी समजा, आपल्या जन्मदात्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या अपेक्षाभंगाच्या वेदनेला आपणच संपूर्णपणे जबाबदार आहोत. ही भावनाच किती वाईट आहे. काळीच असं ओरबाडून काढते. घृणा वाटते स्वतःची. करतो परत. इतिहासाने संभाजीची कधीही कदर केली नाही, पण हे नाटक इतिहास बदलेल. उद्रेक होऊ दे. स्वराज्य संग्राम कसं वाटतंय नाटकाचं नाव? काय छाती पुढे, नजर अशी समोर. आत धुमसणारा ज्वालामुखी. राणी सरकार, आपल्या हृदय मंदिरातून उसळणारा हा शृंगार रसाचा जरा असा अचानक लुप्त कसा झाला? निर्वस्त्र व्हा राणी सरकार, फेकून द्या ही वस्त्र. काय विक्षिप्तपणा आहे हा. विक्षिप्त आम्ही? विक्षिप्त ते कानेटकर, पण लेखक मोठे लाजवाब. अरे भाषेला सुद्धा राज्याभिषेक केल्यासारखं वाटतं. मास्टर आम्हाला नेहमी सांगतात की भाषा नुसती खोकली नाही पाहिजे, तर ती आत्मसात केली पाहिजे, तरच अशी फिरवता येते एखाद्या समशेरीसारखी. मला मावळा शिरल्यासारखं वाटतंय माझ्या बेडरूम मध्ये. हा, तुम्ही अंधारात गफलत करता राणी सरकार. मावळा नव्हे तर राजा, एक अनभिषिक्त सम्राट. सह्याद्रीचा राज्याभिषेक राज्याभिषेक नाही. आमच्या समोर ही आमची निंदा नालसली. शंभूराजे, समशेरीवरची पकड जेवढी बळकट तेवढी तिच्या पोलादाला धार. समशेर संभाजीचं शस्त्र नव्हतं, स्वभाव होता. शुभारंभाच्या प्रयोगाला अख्ख्या गिरगावातून हत्तीवरून साखर वाटली. वा मास्तर, नाही पण हत्तीवर बसणार कोण? हो, कानेटकर, खरं म्हणजे हत्तीवर बसण्याचा मान तुमच्यासारख्या नाटक करायला मिळाला पाहिजे. अगदी बरोबर. अहो काय गरज आहे असली गिमिक करण्याची? म्हणजे जरा नाटककाराच्या शब्दांवरही विश्वास ठेवा की. तो आहेच आहे. अहो, उभा महाराष्ट्र खडबडून जागा करायची ताकद आहे तुमच्या शब्दात. अगदी खरं. नाही, मला कळत नाही की प्रॉब्लेम कशाला आहे, हत्तीला आहे का बसण्याला आहे? काय म्हणालात आत्ता? नाही, प्रॉब्लेम कशाला आहे, हत्तीला आहे का बसण्याला आहे? तुम्ही नाही. हा, तुम्ही काय म्हणालात आत्ता? ते उभा महाराष्ट्र खडबडून जागा काय होतं? नाही, जागा म्हणजे जाग. रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते. रायगडाला जेव्हा जाग येते. रायगडाला जेव्हा जाग येते. कसं वाटतंय? रायगडाला जेव्हा जाग येते.